ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की गाय वासरूची मूर्ती आपल्या घरात असल्याने काय होते। तर गाय वासराची मूर्ती आपल्या घरात आणा आणि तुम्ही धनवान व्हा। तर गाय वासराची मूर्ती आणायची आणि कुठे ठेवायची, ती मूर्ती कशी असावी याविषयी सविस्तर माहिती मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। श्री स्वामी समर्थ। शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे। तसेच शुक्रवारच्या दिवशी आपण कुलदेवीची पूजा करत असतो। गायीमध्ये शुद्ध लक्ष्मी वसते आणि आपण हिंदू पुराणानुसार पहिल्यापासून मानत आलेलो आहोत। म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात गायीला खूप महत्त्व आहे। गायीला घरातील सदस्य मानण्यात आलं आहे आणि गायीच्या पूजा केल्याने आपल्याला सुद्धा सुखाची प्राप्ती होते। वास्तुशास्त्रात सुद्धा गायीला खूप महत्त्व दिले जाते आणि म्हणूनच आपण आज गाय वासराची मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने काय होते, तर शुक्रवारच्या दिवशी तिची पूजा केल्याने काय होते आणि गाय वासराची मूर्ती कशी ठेवावी याविषयी प्रत्यक्ष तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे। तर कोणत्या दिशेला ठेवायची याची माहिती मिळणार आहे। पौराणिक कथेनुसार कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी गाय होते आणि जी अमर्याद प्रमाणात अन्न आणि पाणी उत्पन्न करू शकते असेही म्हटलं होतं। ही कामधेनू दिसू शकते आणि इच्छेनुसार अदृश्यही होऊ शकते। ती विपुलता आणि समृद्धीचे प्रतीक बनते। वास्तूमध्ये कामधेनू गायीची मूर्ती संपत्ती, समृद्धी आणि उत्तम आरोग्याची शक्तिशाली प्रतीक मानलं जातं। मूर्तीमधून बाहेर पडणारी ऊर्जा घरामध्ये सगळ्यात मंद स्पंदने वाढवू शकते आणि विपुलता आणि समृद्धी आकर्षित करू शकते। शिव महापुराणात असे म्हटले आहे की गायीचे सौम्य आणि पालन पोषण करणारा स्वभाव घरात शांतपूर्ण आणि सहकार्यपूर्ण वातावरण निर्माण करू शकतो। म्हणून माता गायीच्या शेजारी असलेल्या वासराचे महत्त्व, वाढ आणि संगोपन दर्शवते। असे मानले जाते की वासरू ज्ञान आणि शहाणपणाचे प्रतिनिधित्व करते, कारण ते आपल्या आईच्या अनुभवातूनच शिकते। यामुळे गायीचे वासरू या दोन्ही मूर्ती एकत्र बनवून त्याचे एकत्रित पाहायला मिळणं आवश्यक आहे। या आपण सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे, कारण भगवान श्रीकृष्णांना सुद्धा गाय अत्यंत प्रिय आहे आणि गाय ही पृथ्वीचं प्रतीक आहे। कारण पौराणिक कथेनुसार देव आणि असुर यांच्यातील समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या 14 रत्नांपैकी गाय हे एक रत्न होते। असं सुद्धा आपण नेहमी ऐकतो की सर्व देवी देवता गायीमध्ये वास करतात आणि सर्व देव सुद्धा गायीमध्ये स्थापित आहेत। म्हणूनच गायीची सेवा केल्याने अन्यथा साधारण पुण्य मिळते। अनन्यसाधारण म्हणजे त्याची गणना होऊ शकत नाही असं पुण्य मिळते। आपल्याला 33 कोटी देवी देवतांचे पुण्यवान आशीर्वाद मिळतात असं सुद्धा म्हणतात। जर गाय वासरू आपण आपल्या घरात ठेवले तर घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम टिकून राहतो। म्हणूनच तुमच्या घरात जर गाय वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही नक्कीच आणा। चला तर मग आता जाणून घेऊया की घरात वास्तुशास्त्रानुसार गाय वासराची मूर्ती ठेवल्याने काय होते, ते कोणत्या दिशेला ठेवायची, कुठल्या धातूची ठेवायची, की ते आपल्याला काय फायदे होतात आपण जाणून घेऊया। ज्या घरामध्ये गायीची सेवा केली जाते अशा सर्वच घरांमध्ये अडथळे दूर होतात आणि भगवान विष्णूने सांगितले आहे की जो कोणी व्यक्ती गायीची पूजा करतो तो पूजा मी माझी स्वतःची पूजा म्हणून स्वीकारतो। त्यामुळे गाय वासरू घरात ठेवणे खूप शुभ असते आणि महत्त्वाचे मानले जाते। त्याचप्रमाणे गायीला जर आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला किंवा दारापुढे घरासमोर जर काही गायी आल्या असतील तर तिला घरात असलेली पोळी किंवा गूळ खाऊ घाला तर खूप चांगलं मानलं जातं आणि त्यामुळे आपल्याला कामधेनूचे गायीचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतो। घरात गाय वासराची मूर्ती ठेवल्याने समृद्धी, सुख नांदते। घरातील वास्तुदोष दूर होऊन कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहते। मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या वस्तू आणि त्या व्यवस्थित ठेवणे त्याला वास्तुशास्त्रानुसार जास्त महत्त्व सांगितलं आहे। कारण वास्तुशास्त्रात घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा ही असतेच आणि त्याचा प्रभाव घरात राहणाऱ्या लोकांवर पडतो।
जर त्याचा सकारात्मक ऊर्जा मिळाली तर सदस्यांची प्रगती होते, पण काही वास्तुदोष असले तर घरातील प्रत्येक कामे बिघडू शकतात आणि वास्तुदोषामुळे माणसाचे आर्थिक नुकसान होतच, परंतु यामुळे मानसिक आणि शारीरिक समस्यासुद्धा उद्भवू शकतात. त्यामुळे वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या असतात की त्या शुभ गोष्टी जर आपण आपल्या घरात देवघरात ठेवल्या तर आपल्याला शुभ फळं मिळतात. आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये भारतीय पौराणिक कथेनुसार कामधेनू किंवा वैश्विक गाय ही समुद्र मंथनाच्या वेळी किंवा वैश्विक महासागरात मंथनाच्या वेळी उगम पावली आणि ज्यांना ती ठेवण्यासाठी भाग्यवान होते त्यांना प्रत्येक इच्छा पूर्ण केली. चमत्कार गायीचे मालकी मिळवण्यासाठी युद्धे लढली गेली होती. त्यावेळेस वास्तू मान्यतानुसार कामधेनूची मूर्ती घरी आणणे शक्यतो, ज्यामध्ये इच्छा पूर्ण करणारी गाय तिचं वासरू नंदिनी सोबत असतं. त्यामध्ये नशीब, समृद्धी आणि सर्वांगीण कल्याणाची खात्री देखील असते. तुमची इच्छा पूर्ण करण्याव्यतिरिक्त तुमचं घर, मातेची प्रतिभा, कामधेनू तुमच्या घरातील सर्व आजार दूर करते असं मानलं जातं. सुरभी, कामधू, कमधुह आणि सावळा यासारख्या विद्वानाने ओळखल्या जाणाऱ्या कामधेनूच्या मूर्तीला ठेवल्याने आरोग्य, मानसिक ताण आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यास मदत होते. कारण वैश्विक गाय पोषण, शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. पुराणांनुसार कामधेनू ही अद्भुत शक्ती आणि प्राप्ती असलेली देवी आहे आणि सर्व आज जगातील गुरेढोरे कामधेनूचे वंशज आहेत. संपत्तीची देवी लक्ष्मी, ज्ञान आणि बुद्धीची देवी सरस्वती आणि शक्तीची देवी दुर्गा, कामधेनू गायीची मूर्ती या सर्व गुणधर्मांना एकत्रित करणारी शक्ती म्हणून पाहिली जाते. मानसिक, शारीरिक, भावनिक किंवा आर्थिक सर्व प्रकारच्या आजारांवर एकच इलाज, तो म्हणजे गाय वासराची मूर्ती घरात ठेवणे. घरी गाय वासराची मूर्ती कोठे ठेवायची? तर वास्तू नियमानुसार कामधेनू गाय वासराची मूर्ती ठेवण्यासाठी तुमच्या घराची ईशान्य दिशा, ईशान्य कोन हे आदर्श ठिकाण आहे. ईशान्य कोन हे हिंदू मान्यतेनुसार देवांसाठी राखीव असलेले पवित्र स्थान असल्याने सर्व देवतांना वाहून नेणारी कामधेनू गायीची मूर्ती ईशान्य दिशेला ठेवणे हा उत्तम पर्याय आहे. जर हे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या उत्तरेला किंवा पूर्वेला कामधेनू गायीची मूर्ती ठेवू शकता. तुमच्या कामाच्या ठिकाणी कामधेनू गायीची मूर्ती ठेवताच हेच वास्तू नियम लागू होतात. जर तुमच्या घरात पूजा करण्यासाठी खोली असेल, ती सामान्यतः हिंदू घरामध्ये आढळते, तर वास्तू नियमानुसार कामधेनू गायीची मूर्ती ठेवण्यासाठी ती सर्वोत्तम ठिकाण असेल. तुम्ही तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावरही गायीची मूर्ती ठेवू शकता. हिंदू घरांच्या प्रवेशद्वारावर गुरे ठेवणे सामान्य आहे. विशेषतः ग्रामीण भागात गाय ही घरातील संपत्ती आणि समृद्धीची साक्ष म्हणून उभी आहे. ही गाय वासराची मूर्ती तुम्ही चांदीचीही ठेवू शकता. जर तुम्हाला परवडत नसेल तर तुम्ही पितळाची किंवा तांब्याचीही गाय वासराची मूर्ती तुम्ही ठेवू शकता किंवा मूळ पांढऱ्या संगमरवरी गायीची मूर्ती देखील मिळवून तीही मूर्ती ठेवू शकता. जर ह्या तिन्हीच्याही मूर्ती परवडत नसेल तर फोटोही ठेवू शकतो. आपण ही मूर्ती घरात, ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी ठेवू शकतो, ज्यामुळे घरात बरकत येईल आणि संकटे दूर जातील. तर ही आहेत गाय मूर्तीची खूप सारे फायदे. तर तुम्हीही नक्की आणा आणि गाय मूर्तीची स्थापना आपल्या घरात, ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.